गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडीचे वेधले वो येणे श्रीरंग रंगे, मी हे माझी अंगे हरपले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या गवळणी स्वरूप अभंगामध्ये गवळणीचा संवाद व्यक्त करतात. विठ्ठल गवळण आहे. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये जी वेगवेगळी प्रकरण आहेत त्यामध्ये गवळणी नावाचं एक प्रकरण आहे आणि त्यामध्ये जे अभंग आहेत त्यातला हा अभंग आहे. अर्थात ही गवळण आहे. गवळणीमध्ये गवळणींचं वर्णन असतं, गवळणीचा अनुभव असतो, गवळणीचे अशा प्रकारचे संवाद व्यक्त केलेले असतात. या भक्ती क्षेत्रामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये भगवंताची सेवा करणाऱ्या सेवकामध्ये गवळणीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं अतिश्रेष्ठ स्थान आहे. नारद महर्षींनी भक्ती सूत्र लिहिलेले आहेत. त्यामध्ये भक्ती कशी करावी याचं उदाहरण देत असताना गवळणीचं दिलेलं आहे. यथा व्रज गोपिकाना, व्रजवासी गोपींनी जशी भक्ती केली, सेवा केली पण देवाची, तशा प्रकारची प्रत्येक भक्तांनी सेवा करावी. विठ्ठल त्या गवळणीमध्ये भक्तीच्या पहिल्या पायरीपासून ते भक्तीच्या शेवटच्या पायरीवर आरूढ झालेल्या गवळणीचे दाखले दिलेले आहेत संतांनी. भक्तीचं सर्वोच्च अशा प्रकारचं शिखर, भक्तीची शेवटची अवस्था, भक्तीचं परमोच्च स्थान या गवळणीने गाठलेलं होतं. महाराज 50 वर्षापासून आम्ही पंढरीच्या वाऱ्या करतोय. पहिल्याही पायरीवर अजून गेलोय की नाही काय माहिती भक्तीच्या. विठ्ठल बाहेर तर दणका चालू असतो, मठ, कीर्तन, समाज, पंक्ती, बँडबाजे, डिजिटल फोटो, हे बाहेरच ठीक आहे सगळं, पण भक्ती हा बाह्य भाग नाही. भक्ती हा अंतर्भाग आहे. अंतर्भाग असेल तर बाह्य भागाला महत्व आहे, अन्यथा धिक्कारणीय आहे. विठ्ठल आणि अंतर्भागाच्या ज्या कक्षा आहेत, इयत्ता आहेत, ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याच्या दृष्टीनं पाहिलं तर लाज वाटते महाराज. आपण अजून पहिल्याही पायरीवर नसतो, पहिल्याही. आणि गवळणीने शेवटची पायरी अशा प्रकारची सर केलेली आहे. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये गवळणीचं स्थान अतिश्रेष्ठ आहे. अति सगळ्या संतांनी या गवळणीचं वर्णन केलेलं आहे. इतकंच नाही तर जे विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दादुले, ते विषयच
ज्यांची वानिता झाले भाट, ज्यांचं वर्णन करणारे भाट शुकाचार्य झाले, कीर्तनकार नव्हे. विठ्ठल अशा प्रकारच्या या गवळणी गवळणींना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तुकोबारायांच्या गवळणी वाचाव्या लागतील, निळोबारायांच्या गवळणी वाचाव्या लागतील, ज्ञानोबारायांच्या गवळणी वाचाव्या लागतील. आपल्याकडे जास्त परिचित असलेल्या गवळणी नाथ महाराजांच्या आहेत आणि त्यामध्ये नाथांच्या किती आहेत आणि नाथांच्या नावावर किती विकतात हा संशोधनाचा प्रश्न आहे. एका जनार्दन शेवट एका जनार्दनी लावलं जात आहे. त्यामुळं गवळणीची काय स्थिती आहे, काय अधिकार आहे, काय लेवल आहे हे पाहायचं असेल तर तुकोबारायांच्या गवळणी वाचाव्या, त्याचं चिंतन करावं, थोडस तुलनात्मक चिंतन करावं की या गवळणीची अवस्था काय होती आणि आपली अवस्था काय आहे. का नाही गवळणीची आपल्याला अवस्था प्राप्त होत, ती अवस्था प्राप्त होण्याकरता प्रयत्न करावेत. मला आनंदाने तुम्हाला सांगावं वाटतंय, मी ठरवलेलं आहे की आळंदीच्या वारीमध्ये दररोज सकाळी जी आपली इकडं तिकडं इतर कीर्तनं होत होती त्याऐवजी एकाच ठिकाणी आणि गवळणीवर चिंतन, तुकोबारायांच्या पहिल्यापासून गवळणीवर क्रमाने चिंतन करण्याचा या वर्षीपासून आपण उपक्रम करणार आहोत. भगवंतांनी तोपर्यंत आयुष्य दिलं तर आपण जे त्या ठिकाणी विद्यार्थ्याकरता संस्था उभा करतोय, निमार्द काम झालेलं आहे. कार्तिकीपर्यंत त्याचं काम पूर्ण होण्याची पूर्ण अशा प्रकारची शक्यता आहे. हो ना हो, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने 8 दिवस दररोज सकाळी काही तो ठरलेला टाइम असेल गवळणीच्या अभंगावर चिंतन करायचं निश्चित केलेलं आहे. विठ्ठल तेव्हा अशा प्रकारच्या त्या गवळणीचा संवाद तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. एका अधिकाराच्या, एका आवडीच्या त्या गवळणी एकत्र आल्या की आपले अनुभव त्या दुसऱ्याला सांगत असत. स्वये सुखाचे झाले अनुभव एक एकीपाशी, सांगतील भाव ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, ऐशा गवळणी त्या अनुवाद करी. स्वानुभवे आपल्या बोलती ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती. कोणत्या गवळणी? पण ज्या ज्या रंगल्या याची अनुवृत्ती करण्यामध्ये ज्या गवळणी रंगलेल्या आहेत, रात्रंदिवस ज्या गवळणींना या कृष्णाची संगती प्राप्त आहे, अशा त्या गवळणी
आपला अनुभव आपल्या मैत्रिणीला, सखीला अशा प्रकारच्या सांगत असत. या ठिकाणी ती शंका येण्याची शक्यता आहे की परमार्थामध्ये आपण केलेली साधना दुसऱ्याला सांगू नये. परमार्थातली साधना सांगणं हा दंभ आहे आणि दंभ सगळं पुण्य नष्ट करतो. विठ्ठल म्हणून ऐका, हात जोडून तुम्हाला विनंती करतो. एक तर मुळात आपल्याकडून फार पुण्य होतच नाही. उगा दीड दमडीच होतं, तेही दुसऱ्याला सांगितलं तर तेही उडून जाईल आणि नुसता घंटा राहील आपल्या हातात. त्यामुळं नामस्मरणाची साधना केलेली असेल, तीर्थयात्रेची साधना केलेली असेल, एखाद्या महापुरुषाच्या सेवेची साधना केलेली असेल, कुठं अन्नदान केलेलं असेल, कुठं द्रव्यदान केलेलं असेल, तर केलं त्याच वेळेला ते काय हो विसरून अशा प्रकारचं. पूर्वी असं म्हणत होते, उजव्या हाताने दिलं तर म्हणजे डाव्या हाताला सुद्धा समजणार नाही अशा प्रकारच्या तरतुदीनं द्यावं ते. तेव्हा या गोष्टीचा फार बोभाटा नाही करावा. बोभाटा करणं याला दंभ असं म्हणतात आणि दंभ हा फार मोठा दोष आहे. म्हणजे साधना सांगू नये तर या गवळणी कशा सांगत होत्या. ऐका, स्वये सुखाचे झाले अनुभव. साधना वेगळी आणि साध्य वेगळं. गवळणी ज्या एकमेकीला सांगत होत्या त्या साधनाविषयी नव्हत्या सांगत. त्या साधनेचं साध्य असणारं जे सुख आहे त्या सुखाविषयी बोलत होत्या. साध्य प्राप्त झाल्यानंतर मग काय करणार आहे दंभ. साध्य प्राप्तीमध्ये अडथळा आणणारा दंभ आहे. साध्य प्राप्त झाल्यानंतर मग काय प्रश्न येतो. शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर अंकुर उत्पन्न होण्याच्या अगोदर ते झाकायचं असतं. म्हणले अंकुर उत्पन्न केल्यावर आता झाका. आता कशाला झाकायचं. आता उलट झाकल्यावर ते सगळं खराब होऊन जाईल. गवळणी साध्याविषयी सांगत होत्या म्हणून दंभाची शंका या ठिकाणी करण्याचं काही कारण नाही. महाराज एक गवळण आहे, एक गवळण आहे. बिचारीनं काय साधना केली असेल, किती जन्मात साधना केली असेल, कशी साधना केली असेल कोण जाणे. पण तिला भगवंताचं अंतःकरणामध्ये दर्शन झालेलं आहे. भगवत चिंतन करत करत असताना अचानक भगवान अंतःकरणामध्ये काय झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. देवच अंतःकरणामध्ये सगुण साकार होऊन प्रगट झाल्यानंतर काय आनंद होतो. हे आपल्यासारख्या वांजबाईला कसं काय कळणार. ज्याला ते दर्शन झालेलं आहे तोच ते जाणू शकतो. महाराज नुसतं बोलणारा काय बोलू शकणार आहे. आणि त्या आनंदामध्ये अत्यंत विभोर झालेली अशा प्रकारची ती गवळण देहाला विसरून गेलेली, देह संबंधीला विसरलेली आहे. असं मी माझ्याला विसरून गेलेली त्या आनंदामध्ये अगदी आनंदाच्या सागरामध्ये पोहत असणारी ती गवळण तिला एका तिच्या मैत्रिणीनं पाहिलेलं आहे, जवळ आलेली आहे. तिला आश्चर्य वाटलं तिच्याकडे पाहिल्यानंतर, कारण ती उभी आहे, डोळेही तिचे उघडे आहेत आणि ही तिच्या पुढे उभी राहिले तरी डोळे उघडे असून सुद्धा तिला ती काय करत नाही, पाहत नाही. तिने एक दोन हाकाही मारल्या, ऐकतही नाही. विठ्ठल देवाचं दर्शन करायचं असेल
तर लोकाकडे पाहू नये आणि लोकाचं ऐकू नये. न देखे जोया जना, या जना जो न देखे तया आपण आदावी. त्याला देव आपलं दर्शन देतो. महाराज आम्हाला तर लोकांचा पोळ करा, लोक आले पाहिजे, लोक आले पाहिजे. आमच्यापासून तितकाच कोस तो दूर असतो. विठ्ठल आणि दर्शन झाल्यानंतर तर मग बाह्य जगताचा संबंधच संपतो. महाराज वृत्ती मन त्याच्या स्वरूपाशी असं जडून जात, एकरूप होत. मग ते जिथं देहावरच येत नाही तर देहाच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच नाहीये. हाकही मारली ऐकत नाही, समोर आले पाहत नाहीये. आणि चेहरा पाहिलाय तर एवढा आनंद त्या चेहऱ्यावर असा ओसंडून वाहतोय. तिच्या मनामध्ये उत्सुकता जागी झालेली आहे. आणि मग तिनं तिचा हात धरून गदगद हलवलं तिला. हळू 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 ती देहावर आलेली आहे. डोळे पुसलेले आहेत आणि समोर पाहिलेले तर आपली मैत्रीण आहे. मग ती तिला विचारायला लागली, का ग ही तुझी काय अवस्था आहे, नेमकं काय झालं मला सांग ना, काय झालेलं आहे तुला. तिनं सांगितलं काय झालं. काय झालं विठ्ठल. काय झालेलं आहे. तिनं सांगितलं मी त्याला पाहिलेलं आहे. कोणाला पाहिलंस. योगी दुर्लभ दुसरी चाल म्हणत, दुसऱ्या वेळेला म्हणत असताना दुसरी चाल म्हणायची असते. त्याच चालीचं आवर्तन नाही तर मग आपलं गप बसायचं असतं. विडाला तर ती सांगते की मी त्याला पाहिलं जो योग्यांना सुद्धा पाहायला काय आहे दुर्लभ आहे. योगी ध्यानामध्ये ज्याला पाहण्याकरता प्रयत्न करतात, ध्यान लागण्याकरता यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यानापर्यंत जातात, त्या योग्याला योगियाचे ध्यानी ध्याता नातुडसी, ध्याता नातुडसी. योगियाचे ध्यानी योग्याच्या ध्यानाला नाही आतोडला जात. जो योग्याला जो दुर्लभ आहे मी त्याला काय केलंय पाहिलं. तू हिच्या लक्षात आलं, हिला भगवत साक्षात्कार झालेला आहे, देवदर्शन झालेलं आहे. हे कारण तीही त्याच याच्यातली साधनेतली होती, त्यामुळे तिच्या लक्षात आलं की हिला भगवत दर्शन झालेलं आहे. आणि मग ती आणखीन आपुलकीनं विचारू लागलेली आहे, कसा वाटला ग तू. भगवत दर्शनाची जी स्थिती आहे, भगवत दर्शन झाल्यानंतर तुला कसं वाटलं ते अभंगाच्या प्रथम चरण. गोड लागे परी
दर्शनाची जी स्थिती आहे त्यावेळेला भगवत स्वरूपाचा आणि तुझ्या वृत्तीचा संबंध झाला. सांग ना कसं अशा प्रकारचं असतं ते, कसं वाटलं तुला? त्यावेळेला ती सांगते, काय सांगू बाई, गोड लागे ते दर्शन, अतिशय गोड आहे, अति गोड आहे, खूप गोड आहे, पण सांगताची नाही. भगवत दर्शन झाल्यानंतर जो आनंद अशा प्रकारचा वृत्तीला उपभोगायला मिळतो त्या आनंदाचं वर्णन शब्द करू शकत नाही. ती गवळण सांगते की ते फारच गोड आहे. आनंद गोडच, गोड म्हणजेच आनंद. आपण गोड शब्द कधी वापरतो? ज्या वेळेला वृत्ती आनंदाकार होते. एक जण म्हणला, अरे वा काय ठेसा गोड आहे. ठेसा आणि पुन्हा काय आहे? गोड आहे. याचा अर्थ ठेसा खाल्ल्यानंतर याला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. पोरग गोड आहे, बकवास गोड आहे, अमक गोड आहे. तेव्हा गोड म्हणजे आनंद, आनंद. आणि त्या आनंदाशी एकरूप झाल्यानंतर ती वृत्ती तिला गोड लागतं. ती गवळण सांगते की याच्या दर्शनामध्ये खूपच गोडी आहे, खूपच गोड लागतंय, ते खूपच गोड लागतंय. पण नेमकं कसं आहे हे सांगता येत. मोकास्वादनवत नारद महर्षीने असं म्हटलेलं आहे की भगवत रंगाचा जो आनंद आहे, तिथला जो आनंद आहे, हा आनंद कसा आहे तर त्यांनी सांगितलं, एखादा मुका मनुष्य आहे ज्याला बोलता येत नाही आणि त्याला भाजी दिली, म्हटले बघा कशी आहे, तो एवढंच सांगल, त्याला बोलता येत नाही. तसं भगवत दर्शनाचा जो आनंद आहे, हा आनंद शब्दाने नाही सांगता येत, वर्णन करता येत, सांगताची नाही. गोड लागे परी सांगताची नाही. बरं ठीक आहे, तुला त्या आनंदाचं वर्णन नसेल करता येत, पण ते दर्शन झाल्यानंतर
त्या दर्शनाचा परिणाम काय झाला तुझ्यावर, तो परिणाम ती सांगू लागलेली आहे. बैसे मिठी सये आवडीची, हे सये हे सखे, वृत्ती आणि त्याचा संबंध झाल्याबरोबर त्याच्याविषयी अंतःकरणात असलेलं जे प्रेम, त्या प्रेमाला भरती आलेली आहे. खूप प्रेम काय झालंय, वाढलेलं आहे. आणि त्या वाढलेल्या प्रेमाने, वाढलेल्या प्रेमाच्या बाह्या वृत्तीला फुटलेल्या आहेत आणि वृत्तीने त्याच्या स्वरूपाला अशी घट्ट अशा प्रकारची काय केलेली आहे, मिठी मारलेली आहे. पैसे मिठी आवडीची, हे सये गोड लागे परी सांगताची नये, आवडीची मिठी बैसे विठ्ठल. प्रेम रसे बैसली भगवंताचं दर्शन झालं त्यावेळेला या अभंगात तुकोबराईने आपली स्थिती सांगितलेली. आता कोठे धावे मन तुझे चरण दे. इथं देवासमोरच तुकोबराईने आपली देवालाच सांगितलेले. तिथं तर मैत्रिणीला सांगते, इथं तुकोबराई देवाला सांगतात, देवा आता माझं मन कुठं धावणार आहे, कारण तुझं स्वरूप मी पाहिलेलं आहे. तुझं स्वरूप पाहिल्याचा परिणाम काय झाला, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आणि प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाची ती गवळणे सांगते की याच्या दर्शनाचा परिणाम आहे. बैसे मिठी सये आवडीची. आमचंही दर्शन झालं ना, लोक खुश होतात नाही का. 2-2 दिवस उभे राहतात, 24-24 तास, 10 तास देवाच्या दर्शनाला अगदी उभे राहतात. नियम केलेला असतो, दर्शन झाल्याशिवाय काही खायचं नाही, अंक नाही, तंक नाही. त्याची ती स्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की याला नक्की देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय.
दर्शन झालं, खुश होतात. आणि खुश होऊन काय करतात माहितीये? पिशव्या भरतात. पिशव्या भरतात आणि घरी निघतात. त्यांना विचारतो चालले, मग आता इथं काय राहिलं? कारण देवाचं दर्शन झालं, आता इथं काय राहिले? आता तिथंच काय आहे तुझं काय माहिती? याचा सरळ सरळ अर्थ आहे की बैसे मिठी आवडीची नाही. आणि त्याच्यामुळं दर्शन झाल्यानंतर जे खुश दिसतात माणसं, ती खुशी दर्शनाची नसतेच. दर्शन झालं म्हणजे जाण्याचं तिकीट मिळालं. नाही तो दर्शन देत सगळ्यांना, स्वतः सांगतो नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः अहम सर्वस्य प्रकाशा न भवामी. म्हणून तर भजन करत यावं लागतं, चालत यावं लागतं, नामस्मरण करावं लागतं. कारण इतकं देवाचं दर्शन सहज नाही. देवाला पाहण्याकरता पाहण्याची लायकी आपल्या ठिकाणी यावी लागते. देव आषाढी कार्तिकीला उघडा आहे. अत्यंत भक्तावर प्रसन्न होऊन परमात्मा खुशीनं आपल्याला दर्शन देण्याकरता तो उभा आहे. पण त्याला पाहण्याची लायकी घेऊन आपण गेलं तर दिसेल ना. आंधळ्याच्या पुढे आरसा काय कामाचा आहे? हा हो उठवणी आरसा, आंधळ्या पुढे ठेवू बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व करा. का पंढरीला गात जागा? एसटीने आल्यावर का देवाचं दर्शन नाही होत का? वारीलाच काय यायचं? एरवी आल्यानंतर देव दिसत नाही का? वारीला आल्यावर दिसत नाही तर एरवी आल्यावर काय दिसणार? त्याला पाहण्याची योग्यता संपादन करणं अत्यंत महत्वाचं. त्या गवळणींनी साधना करून ती योग्यता संपादन केली, प्राप्त केली. महाराज देव झाकलेलाच नाही, आपले अंतःकरण झाकलेलं आहे. ही माया टवळी देवावर काय पांघरून टाकणार आहे? त्याच्या एका अंशावर आहे, ते एका अंशावर. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. लोक म्हणतात ढगाने सूर्य झाकला. आता ढग एवढा मोठा असतो का सूर्याला झाकण्यात का? पण ढगाने सूर्य नाही झाकला, ढगाने तुझे डोळे झाकले. त्यामुळं जोपर्यंत आपण चिंतनाची साधना करून त्याला पाहण्याची योग्यता संपादन करणार नाही, तोपर्यंत देवाचं दर्शन नाही होत. उढलं दर्शन शब्दाचा अर्थ आहे साक्षात्कार. दर्शन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. मग आम्ही करतो ते वंदन. आपण देवाच्या पायावर डोकं ठेवतो, हे वंदन आहे. वंदन भक्ती आहे. भगवंताचं वंदन करायलाच पाहिजे, याच्यामध्ये काय नाही, दुमत अशा प्रकारचं नाहीये. पण ते दर्शन नाही, ते वंदन आहे. दर्शन होण्याकरता योग्यता लागते. ती गवळणीची ती योग्यता तयार झाली असल्यामुळं ती गवळण सांगते की त्याचं दर्शन झाल्यानंतर आवडीची मिठी अशा प्रकारची पडलेली आहे. वृत्तीनं त्याला काय केलेलं आहे? पकडलेलं आहे. वृत्तीनं त्याला पकडलेलं आहे. किंवा त्यांनी आपल्या रूप माधुर्याने
वृत्तीला आपल्याकडे काय केलं, आकर्षित करून घेतलं दुसऱ्याच्या. वेधले हो मन भगवत दर्शनाचा परिणाम सांगत असताना ती गवळण सांगते की येणे श्रीरंग रंगे, श्रीरंगे रंगे वेधले, वेधले हो येणे श्रीरंग रंगे, श्रीरंगे रंगी वेधले, येणे श्रीरंगे रंगी वेधले. तर या श्रीरंगाने ती गवळण त्या ठिकाणी कृष्णाला श्रीरंग अशा प्रकारचं म्हणते. भगवंताची जी अनेक नाव आहेत त्यामध्ये श्रीरंग हे एक नाव आहे. श्रीरंग हे नाव लक्ष्मी संबंधित आहे. जसं लक्ष्मी वल्लभा, कमलापती हे लक्ष्मीच्या संबंधी नाव आहे, तसंच श्रीरंग हे नाव काय आहे, लक्ष्मी. सगळं जग लक्ष्मीच्या रंगात रंगलेलं आहे. विठ्ठल सगळे लक्ष्मीच्या रंगात रंगू पाहतायत, पण लक्ष्मी तिच्या रंगात रंगत नाही. लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगलेली आहे त्याचं नाव आहे श्रीरंग. श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या स्वरूपामध्ये रंगून गेली तो श्रीरंग. या श्रीरंगाने त्याच्या रंगाने मला वेधून टाकलं. हा अभंग मुद्दाम घेतला हेच गवळण की आपण काल संध्याकाळी या रंगानीच सुरुवात केलेली आहे. तुकोबारायांनी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही या रंगामध्ये काय करा, रंगा. तर या रंगात कोण कोण रंगलं, तर ही गवळणही त्या रंगामध्ये रंगलेली आहे. अर्थात ती गवळण याचं कर्तृत्व देवाकडे देते. विठ्ठल
विशेष आहे. भक्त स्वतः साधना करत असले तरी साध्याचं श्रेय भक्त आपल्याकडे व आपल्या साधनेकडे कधीच घेत नाहीत. त्याचं श्रेय कोणाला देतात? देवाला देतात महाराज, देवाला देतात. पिकली सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले. देवाकडे अशा प्रकारचं श्रेय दिलेलं आहे. पांडुरंगी आम्हा तैसे केले, आम्ही तैसे झालो साधना करून असं नाही म्हणत तुकोबार आहे. पांडुरंगी आम्हा तैसे केले या त्यांच्या वृत्तीमुळं अहंकार त्यांच्याकडे फिरकत नाही. याही अभंगामध्ये ती गवळण या रंगण्याचं श्रेय देवाकडे देते की येणे श्रीरंगे रंगी वेधले. या श्रीरंगाने त्याच्या रंगामध्ये मला वेधून टाकलेलं आहे. वेधणं या शब्दाचा अर्थ तन्मय होणं. वेधणं या शब्दाचा अर्थ त्याच्याकडे आकर्षित होणं, त्या ठिकाणी स्थिरावणं याला वेधणं म्हणतात. आणि रंगात अशा प्रकारचं त्याने मला वेधलेलं आहे. विठ्ठल हा रंगच काही आऊर आहे महाराज. या रंगात देवही स्वतः रंगलाय आणि या रंगामध्ये भक्तही रंगताहेत. तुकोबारायांनी आपल्या सगळ्यांना या रंगात रंगायचं आव्हान केलेलं आहे. रंग लुटा माझे बाप रंगी रंगे रे श्रीरंगे. रंग म्हणजे आनंद. आणि या आनंदाने मला वेधून टाकलेलं आहे. अशा प्रकारचं ती गवळण म्हणते की वेधले ओ येणे श्रीरंग रंगे. श्रीरंगाने या आनंदात मला वेधून टाकलं आणि त्याचा परिणाम हा झाला मी हे माझे अंगी हरपले. एका प्रश्नाचं उत्तर या अभंगात मिळते की याच रंगात तुकोबाराय रंगायचं का सांगतात. आपण रंगाचे दोन प्रकार केले होते, एक शुद्ध रंग आणि दुसरा अशुद्ध रंग. तेव्हा गुणसंबंधी वा विषय संबंधी जो रंग आहे, आनंद आहे, विषयाचा जो आनंद आहे, तर हा अशुद्ध आनंदामध्ये मोडला जातो. तर काय अशुद्धता आहे ती या चरणातून स्पष्ट होते. परंतु विषयाच्या सुखाने, तिथं सुख तर नाहीच पण आपण मानलेलं आहे, विषयाच्या सुखाने माणसं अहंकारी जास्त होतात. त्याचा मीही वाढतो आणि माझेपणा काय होतो, वाढला जातो. विषयाच्या रंगामध्ये रंगणारा जो आहे त्या विषयाच्या रंगाने त्याचा मी पुष्ट होतो आणि माझेपणा वाढतो. सगळ्या दुःखाचं कारण आहे मी आणि माझं. विठ्ठल अध्यात्मशास्त्राचा हा सिद्धांत आहे की जोपर्यंत मी आहे आणि माझं आहे, ह्या मी आणि माझ्याचं ओझ जोपर्यंत आपण डोक्यावर घेतलेलं आहे तोपर्यंत सुखाची आशा न केलेली चांगली.
सुख तोपर्यंत मिळतच नाही. मग नका का मिळालं, पण आशा करायला काय हरकत आहे? काय असतं, आशा केली नाही आणि मिळालं नाही तर तेवढं वाईट नाही वाटत, तेवढं दुःख नाही होत जेवढं आशा करून नाही मिळाल्यावर होत. काही वेळेला मागणारला माहितीच असतं की इथं काही मिळणारच नाही. काय गावामध्ये सप्ते फिप्ते करायचे असले, ठराविक लोकांचं एक मंडळ असतं, मग ते सगळ्याकडून वर्गणी फिरगणी गोळा करतात. त्यांना माहिती असतं की इथं काही उपयोग होणार नाही, मग जातात कशाला तिथं. नाही गेल्यावर अपाय मात्र होऊ शकतो. गेल्यावर फायदा होईल असं नाही, पण जर नाही गेले तर मग काय होतं, तोटा होऊ शकतो. विचित्र राहतात काही महाराज, ते जन्मतानाच विचित्र जन्मलेले असतात, सराट्याच्या अवलादीचे. ते सराटा असा असतो, कसाही पडला तरी त्याची एक आणीवरच राहत. तसे काही असे विचित्र स्वभावाची माणसं जन्मलेली असतात, ते त्यांच्याशी कसाही संबंध ठेवा, एक आणि त्याची काय असते, वरच राहत. त्याच्यामुळं नाही गेलं तर दुसऱ्याला फोडून सगळ्या त्या कार्यक्रमाचं वाटोळं करायची त्याची तयारी राहते. त्याच्यामुळे जावं लागतं, त्याला मोठे पण द्यावं लागतं. त्याचा फायदा हाच आहे की यांनी काय करू नये, विघ्न आणू नये. बस संपलं का, विघ्न न आणणं हाच त्याचा फायदा. आणि तिथं गेले नाही मिळालं, काय नाही वाटत माणसाला, खुशीत हसत जातात. कारण त्यांना माहिती, अगोदरच बोललेले असतात तिथं काही उपयोग नाही होणार, पण झाला बा, त्यांना काही वाटत नाही. पण जिथं आशा केलेली असते, नवे नवे ज्याच्या आधारावरच तो कार्यक्रम धरलेला असतो, तिथं जर नाही मिळालं मग त्यांचे तोंड फोटो काढण्यासारखे होतात. आशा करून नाही मिळालं की जास्त दुःख होतं माणसाला. म्हणून तर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, आशा ही दुःखाला जन्म देते. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरीते, हे असो दैन्य ते दुर्भरत्व. आशा जैसी दुःखाते व्याली, आशा ही दुःखालाच जन्म देत असते. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. भागवतामध्ये म्हटलेलं आहे, आशा ही दुःख आहे. विषय आपला पुढे चाललेला आहे. तर संसारामध्ये मी माझं ओझ जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत सुखाची आशा न करणं चांगलं. सुख मिळत नाहीच, पण किमान आशेचं दुःख तरी नाही होणार. कारण मी आणि माझं हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे. देहाच्या ठिकाणी असलेला मीपणा, अहंत्व, आणि देह संबंधीच्या ठिकाणचं ममत्व, हे आहे तोपर्यंत दुःख असताच नव्हे. हे अहम मम हेच दुःख आहे. विठ्ठल आणि विषय संबंधाने तो अहम पुष्ट होतो. त्याच्याजवळ फार विषय नाही, त्याला काही नाही वाटत. पण ज्याच्याकडे विषय जास्त असतात त्याला जर असं म्हणाय त्याला बरं नाही वाटत. कारण त्याचा अहम काय झालेला असतो, पुष्ट झालेला असतो. आणि जितका अहम पुष्ट होईल तितकं त्याला दुःख जास्त भोगावं लागतं. ती गवळण सांगते की या भगवंताच्या रंगाचा हा परिणाम आहे. माझा मीपणा आणि माझेपणा स्वतःच हरवून गेला. मी हे माझी अंगे, म्हणजे त्याच्याकरता मी काही साधन केलं ना, अमकं केलं ना तमकं केलं, मग संघशस्त्रेण दृढेन चित्वा, असलं काहीच मी केलं नाही. हा विचारोणी अहंकार सांडीजे, आत्मा काय अनात्मा काय, अमकं काय तमकं काय, हा विचारही नाही केला.
किंवा समाधी अशा प्रकारची साधली नाही, तपश्चर्या केली नाही, कुठलंही साधन केलं नाही, हे मी माझ्या जागीच खलास झाले. तू कस काय मेले? अटॅक. जी माणसं अटॅकने मरतात त्यांना काही कोणी भोकसत किंवा धडक देत असं काहीच नाहीये, ते त्यांचीच अंगाने संपतात. तसं माझ्या ठिकाणचा मीपणा आणि माझ्या ठिकाणचा माझेपणा मेला की नाही पण हरवूनच गेला. मला आता ते भेटानच गेला. हे फार मोठं फल आहे महाराज, त्या रंगात रंगण्याचं फार मोठं फल आहे. शास्त्रामध्ये जेवढीही साधनं सांगितलेली आहेत ती सगळी साधनं यात साध्य करतायत. मी माझेपणा संपला पाहिजे, यासाठी जप, यासाठी तप, यासेही आम्ही उपग्रंथ केले, यासाठी संत पाये हे सेवावे. कशा करता? ब्रह्मज्ञाना करता. काय होतं ब्रह्मज्ञानाने? मी माझेपणा संपत असतो. ब्रह्मज्ञानाने काय होतं? ब्रह्म तर सगळे आहेतच ना, सगळेच अंगाने काय आहे? ब्रह्म आहे. कोण नाही ब्रह्म? सगळेच ब्रह्म आहेत. विठ्ठल विठ्ठल. देवाची बरे, देवाची बरे, खरे तुकोबाराय म्हणतात तुम्ही स्वरूपाने काय सगळे देव आहेतच. ते प्रश्न सगळेच ब्रह्म. सर्वम कल्विदम ब्रह्मशास्त्राचा सिद्धांत, वेदाचा सिद्धांत हा सगळे ब्रह्म आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, सगळे ब्रह्म आहेतच. मग ज्ञान कशा करता पाहिजे? ज्ञानाने काय होतं? ज्ञानाने जीव ब्रह्म नाही होत, ज्ञानाने मी माझेपणा जातो. कारण हा मी माझ्यापणामुळं सगळं दुःख भोगावं लागतंय. हा मी माझेपणा अतिशय घातक आहे. शुकाचार्य येणार आहे तर दुपारी, आता पुन्हा आता सांगणं बरं नाही, पण त्यांची कथा जन्मले पळाले. व्यासांना कळालं पोरगा झालाय म्हणून, पोराचं तोंड पाहावं म्हणून व्यास तर पोरग पळालं वनाकडं. व्यास माग, पोरग पुढं पळतय. अरे शुका थांब. शुका म्हटलं की सगळ्या झाडांनी दगडांनी ओ द्यावं यांचा मग भाव हा सगळ्या सर्वात्मक झालेला होता. पळता पळता एक वड्यापासून ते चाललेले आहेत. 12 वर्षाचं वय आहे. जन्मले तसेच म्हणजे विवस्त्रादी नागवेच पळाले होते. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी
नामदेवरायांचा खेळ आहे एक, त्याच्यातलं प्रमाण आहे हे. ब्राह्मणाचं पोर एक, ब्राह्मणाचं पोरग. नामदेवराय म्हणतात खेळाला घाबरलं, नागोस पळालं. ते ओढ्याजवळून जात असताना त्या ओढ्याला काही तरुण स्त्रिया स्नान करत होत्या विवस्त्र. हे तिथून गेले, पण यांची दृष्टी ही ब्रह्माकार असल्यामुळं त्या स्त्रिया आपण पुरुष आहे हा भावच नाही त्याच्यामध्ये. त्या स्त्रियांना याला पाहून काही वाटलं नाही. ते थोडेसे पुढे गेले आणि मागून व्यास महर्षी आले. नमस्तुते व्यास विशाल बुद्धी. अरे व्यासाला पाहिलं की त्या स्त्रियाने पट्टीशी अंगावर कपडे घेतले. व्यासाला वाटलं काय म्हणावं या काट्यांना. तर ना ताट पोरग माझं इथून पळालं तवा नाही लाजले. म्हातारा माणूस आहे मी, मला पाहून लाजल्या. त्यांनी लगेच प्रश्न विचारला, का ग पोरग पळालं तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली ना? आता मी म्हातारा माणूस आहे तुमच्या आजोबासारखा, मला पाहून तुम्ही का बरं लाजल्या? आता ते हुशार होते माणूस. त्यांनी सांगितलं आजोबा म्हणूनच आम्ही लाजलो. काय म्हणून की तुमचा पोरगा तरणा आहे पण त्याच्या मनामध्ये मी पोरगा हा भावच नाही. तुम्ही डंगरे झाले तरी तुमच्या मनातला हा भाव नाही गेला म्हणून आम्ही लाजलो. हे शब्द त्या शुकाचार्याच्या कानावर गेले आणि बापापेक्षा आपण काय श्रेष्ठ आहे हा भाव तयार. बापांनी शुक म्हणून हाक मारलेली होती. त्याने मी शुक आहे अशा प्रकारचा भाव, म्हणजे जो आत्मभाव सगळीकडे पसरलेला होता तो एकदेशी देहापुरता मर्यादित झाला. देहाच्या ठिकाणी स्थिरावला गेला. जयाचे अहम विश्राम आत्मभाव नाही, देहाच्या ठिकाणी विवरोनी किजे पुढे देहो हम ऐसे. आणि मग शुका म्हणून हाक मारल्यानंतर बाकीचं सगळं चिडीचिप झाले. व्यासांच्या लक्षात आलं की याला काय झाला, अहंकार झाला. मग त्याने सांगितलं बाळा वनात जातोस ठीक आहे पण अहंकार घेऊन वनात गेलास तर काहीच फायदा नाही होणार. नुसतं वनात काय तिथं काही कोले कुत्रे कमी असतात होय, त्यांना काय मोक्ष मिळत राहतो का? तू जाता जाता जनकाला भेटून जा, म्हणजे जनक तुझा अहंकार काय करतील, दूर करतील. मला सांगायचंय आता बापांनी सांगितलेलं आहे म्हणून याने ठरवलं. लोकांना विचारलं, जनकपुरी म्हणले रस्त्यालाच आहे. गेले पण आता गावात जायचंय, जंगलातून जात होतो, नागवं होतो, काही हरकत नाही, पण वस्तीत जायचंय म्हणून मग आपले फडके पडलेले त्या फडक्याची एक छाटी लंगोटी केली आणि ती लंगोटी घातली आणि गेलेले आहेत राजवाड्याच्या समोर. आता राजा कोणालाही थोडी जाता येतं. ते चौकीदार अडवले त्यांनी, जा तुझ्या राजाला जाऊन सांग मी शुक आलेलो आहे. ते घाबरलं कारण यांचं तेज होत. ते पळालं, महाराज महाराज. कुणीतरी एक अशी तेजोमय अशा प्रकारची ब्रह्ममूर्ती दरवाज्यात आलेली आहे आणि ते म्हणतात की मी शुक आलेलो आहे. त्यांना अर्थात म्हाताऱ्यानं अगोदरच फोन केला असेल जनकाला. त्याचा अधिकाराचे ते होते त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं त्याला सांग संगम त्यक्त्वा सुखी भव, आसक्ती सोडा आणि सुखी व्हा, आम्हाला काय भेटायची गरज नाही.
आता त्याला काय अर्थ समजतो त्यानं, पण त्यानं आपलं ते तसंच येऊन सांगितलं की महाराजांनी सांगितलंय संगम त्यक्त्वा सुखी हो. वा, योगादीवर बसलाय. मी नागवाय आणि मला शहाणपण शिकवतोय संगम त्यक्त्वा सुखी भव. मला आसक्ती आहेच काय धरायला. लंगोटी दिली फेकून महाराज त्यांनी आणि सांगितलं जाय आता सांग मी सुख आलेलं. पुन्हा ते पळवलं. काय केलं रे त्यानं, ते म्हणे ती लंगोटी होती ती काढून टाकली आणि मग काय म्हणला मी सुख आलेलं आहे. पुन्हा जाऊन सांग संगम त्यक्त्वा सुखी भव. पुन्हा ज्या वेळेला तेच मग शुकाचार्याने, मोठीच माणसं ज्या अर्थी पुन्हा आपल्याला संगम त्यक्त्वा म्हटलेलं आहे त्या अर्थी कसली तरी आसक्ती आपल्यामध्ये आहे. आणि मग त्यांनी विचार केला नंतर मग अरे आपण मी शुक आलो म्हटलंय, हे शुकाचा आपला काय संबंध आहे, हा मी आला कुठून. आणि वृत्ती अंतर्मुख झाली, समाधी लागली महाराज तिथं शुकाचार्याला. आणि मग जनक धावत आलेले आहेत. तेव्हा हा मी सगळ्या अनर्थाचं मूळ आहे. मी आलं का मग माझं येतच. मग आम्ही घर सोडून दिलं तरी धर्मशाळा मठ. चला माझं घर आणि माझा मठ काय फरक असतो असं थोडंच आहे. माझी पोरण माझे चेले, माझेपणात आलाच ना. म्हट नाही म्हटलं आम्ही एखाद्या जंगलात जाऊ तरी झाड माझं, जागा माझी, मी मग माझं राहतच. ते शेपूट वानरासारखं राहील नाही तर उंटासारखं राहील पण राहतच. मी असल्यानंतर माझ्याचं शेपूट जातच नाही, ते राहतच. माझ्यापणा तेव्हा जातो ज्या वेळेला मीपणा अशा प्रकारचा जातो. आणि भगवंताच्या रंगामध्ये वृत्ती रंगल्यामुळं त्याचा परिणाम ती गवळण सांगते की मी हे माझी अंगी हरपली, माझ्या ठिकाणचा मीपणा आणि माझेपणा हा स्वतः अंगाने काय झालेला आहे, हरवलाय. विठ्ठल वृत्तीच्या ठिकाणी हा मीपणा असतो आणि ती वृत्ती काय झाली तिसऱ्या चरणात सांगतो. परदेशी ना वृत्ती बैसली ये ठाई, परदेशी ना वृत्ती बैसली ये ठाई, परदेशी ना दृष्टी बैसली ठाई, परदेशी ना बुद्धी बैसली ये ठाई, परदेशी ना वृत्ती बैसली ये ठाई, परदेशी ना वृत्ती बैसली ये ठाई, परदेशी ना बुद्धी बैसली ये ठाई, परदेशी ना बुद्धी बैसली ये ठाई, गेले माना सावनी पायी गेले माना, सागोनी पायी गेले माना, वेधाने वळीने श्रीरंगे वेधाने वळीने परतेची ना दृष्टी. त्याला पाहत असताना हे दोन इंद्रिय बरोबर होती. मन होतं आणि मनाबरोबर कोण होते, डोळे अशा प्रकारचे होते. त्या दृष्टीनं ज्या वेळेला त्याला पाहिलेलं आहे ती दृष्टीच परत येईना गेली. दृष्टी त्या रूपाशी काय झालेली आहे, चिकटून गेलेली आहे. तुझा पाहता
पाहिल्यानंतर माझी दृष्टी माग फिरायला असताय. देवाचं रूपच असं आहे महाराज. मी पहिल्यांदा सांगितलं, सगळ्यांना नाही दाखवत, तो सगळ्यांना नाही दाखवत, पण ज्यांना कोणाला तो दाखवतो, जे त्याला पाहतात त्यांची नजर पुन्हा तिथून हालतच नाही, पुन्हा परत अशा प्रकारची येतच नाही, त्या रूपाला सोडतच नाही. ते रूपच सतत त्या दृष्टीच्या काय असतं, समोर राहत. शरीराने तो कुठेही गेला आणि कोणत्याही वस्तूला पाहिलं तरी वस्तू न दिसता त्या वस्तूच्या ठिकाणी परमात्मा दिसतो. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, तुझीच पाऊले त्रिभुवन संचले. विठ्ठला सांगते, परतेची ना दृष्टी, माझी दृष्टीच परत यायला तयार, त्या ठिकाणी स्थिरावली, बसलेली आहे. आणि मन तर शांत झालं. संसाराच्या आगीमध्ये एवढे दिवस असं होरपळलेलं ते सगळं काय झालं, पूर्ण शांत झालं. आणि विसावोनी पायी मन ठेले, शांत होऊन तुझ्या पायाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी ठेले, बसले नाही, ठेले. ठेले या शब्दाचा अर्थ आहे एकरूप झाले, वेगळे राहिले नाही. ठेले हा शब्द अर्थीमध्ये आलेला आहे मला वाटतं. पायी टकची ठेले. विठ्ठल भगवंताच्या दर्शनाचा हा परिणाम आहे की परतेची ना दृष्टी बैसली ठाई, विसावोनी पायी ठेले मन. आणि ते सांगते की या देवाच्या भेटीनं काय झालं शेवटच्या चरणात. तुकायाचा स्वामी सबे तुकायाचा स्वामी सोरे झाले भेटी तेव्हा मागेला. तुकायाचा स्वामी स्वामी सवे झाले भेटी तेव्हा चढली तुझी मागेला. तुकायाचा स्वामी सवे तुकायाचा स्वामी तुकायाचा स्वामी सवे झाली भेटी तेव्हा पडली तुटी मागे नाची. बोला
वेदले वो येणे वेदले वो विठोबा रखुमा विठोबा झाल्यामुळं ती गवळण सांगते की तुकयाच्या स्वामी तुकोबराय म्हणतात त्या गवळणीला माझ्या स्वामीशी काय झाली, भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर तेव्हा झाली तुटी मागीलाची. त्याच्यानंतर भोगावे लागणारे दुःख, जन्म, मृत्यू या सगळ्याचा संबंध संपून गेलेला. दानेश्वर दानेश्वर माऊली